हदगाव तालुक्यातील कोंढूर तांडा येथे महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते। गावात एकच बोर आहे, पण त्या बोरला 2 तासात किंवा 2 हंडे पाणी मिळत असल्यानं पाणी टंचाईचं संकट निर्माण झाले। गावात नळ योजना करण्यात आली, पण ती सुरू नसल्यानं पाणी मिळत नाही। कलेक्टर सर आमच्या गावात या आणि आमच्या समस्या दूर करा अशी मागणी महिलांनी केली आहे। 4 ते 5 वर्षांपासून तर घोटभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते। पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस जागून पण पाणी मिळत नाहीये। सुशीलाबाई गंगाराम बोईनवाड, गाव कोंढूर, हदगाव जिल्हा, नांदेड जिल्हा, हदगाव तालुका। पाणी नाही आम्हाला, पाण्याची टंचाई आहे, लई त्रास व्हायला पाणी वाचून। आम्हाला पाणी पाहिजे। कधी कधी रातना पाणी दिवस येते किंवा येणार? येते, एक ना 2 भांडी भेटतात, मग दुसरी बाई आली का अजून भांडण करते। मोह आहे म्हणते 2-4 भांडी भेटतात कधी कधी, आणि कधी ती भेटे नाही। रात्र चली जात। गावात विहीर वगैरे आहे की नाही सार्वजनिक कुठं? काही नाही, हिर नाही, काही नाही। बाहेर गावात आणता आम्ही इथून। काय नाव आहे, पाणी कुठून भरावं लागतं, पाण्यासाठी कसा संघर्ष आहे? माझं नाव राम मारुती धुमाळे आहे। इथं आम्ही आता रामपवार वारगाडीचे त्यांच्या विरून पाणी भरत आहे। दरवर्षाला आम्हाला इथूनच पाणी भरावं लागतं। गावाला कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही, जिल्हा सरपंच नाही, उपसरपंचाचं लक्ष नाही। गावाला 8-9 महिने झालं पाईपलाईन करून झाले आहे, पण त्या पाईपलाईनला अजून पाणी सोडले नाही। चांगले रस्ते खोदून ठेवले जातात। पावसाळ्यात पुन्हा आम्हाला पावसाचं पाणी पडलेलं तर रस्त्यावर पुन्हा अजून परेशानी होणार आहे। एक तर पाईपलाईनला पाणी जोडलेलं नाही। आता या विहिरीचं पाणी जर बघितलं तर एवढं खराब पाणी आहे, ते पिण्याच्या लायकीचं नाही। पण आम्हाला पर्यायच नाही दुसरं पाणी कुठलं पिल्याशिवाय। नाही तर मग आम्हाला एक 2-4 किलोमीटरहून ज्याच्याकडे गाडी आहे त्या गाडीवरती 2 भांडी जाऊन आणतात। आता आमच्याकडे गाडी नाही, कुठलं साधन नाही, आम्ही तर आणायचं कुठून? तर आम्हाला हेच पर्याय पाण्याचा। दिवसभर बाहेर कष्ट करावं लागतं शेतामध्ये। सकाळी आता पेरणीचे दिवस आहेत, सकाळी जाऊन शेतामध्ये 8-9-10 वाजेपर्यंत काम करतात। पुन्हा येऊन काय की आता 41 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आम्हाला विहिरीला 2 किलोमीटर 3 किलोमीटर जाऊन पाणी भरावं लागते। आमची एवढीच विनंती आता जिल्हाधिकाऱ्याला, सरपंचाला, आमदाराला, खासदाराला। आता निवडणुका झाल्या तरी आमच्याकडे कुणीतरी फक्त निवडणुकाच्या वेळेस आले आम्हाला मतदान करा, आम्ही मतदान केले। दरवर्षाने हेच चालतं, आम्हाला मतदान करा, निवडणुका झाल्या की झालं, आमच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं। आता हात जोडून विनंती आहे जिल्हाधिकाऱ्याला आणि आमदार खासदाराला, फक्त आमच्या गावाकडे एक वेळेस यावं। गावाचे रस्ते आणि गावाला रस्ते तर गेले आम्हाला कुण्या खड्ड्यामध्ये, रस्त्याची गरज नाही, पण कमीत कमी प्यायला पाणी। आता ज्याचे छोटे मुलं आहेत त्यांना घरी बसावं लागतं, नाही तर एवढ्या तापमानामध्ये आमची मुलं आमच्या मागे येतात पाणी भरण्यासाठी।